नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचे 5 एप्रिल 2026 ते 11 एप्रिल 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। आत्ताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनी, मंगळ ग्रह विराजमान आहेत। बुध ग्रहाने प्रवेश केल्यानंतर या राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल। तसेच बुधादित्य योग, मंगलादित्य योग असे राजयोग जुळून येणार आहेत। एकंदरीत ग्रहमान पाहता तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल जाणून घेऊ। तूळ राशीसाठी हा आठवडा संमिश्र राहील। काही आर्थिक अडचणी जाणवू शकतात, मात्र उत्पन्न सामान्य राहील। व्यापाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे। प्रेम संबंधात संतुलन राखण्याचा प्रयत्न करा। कौटुंबिक किंवा गृहस्थ जीवनात काही अडचणी येऊ शकतात। विद्यार्थ्यांना अभ्यासात कुटुंब आणि मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल। वृश्चिक राशीसाठी हा आठवडा अत्यंत लाभदायक ठरेल। आर्थिक स्थिती उत्तम राहील। मेहनतीचे योग्य फळ मिळेल। व्यापाऱ्यांना कामात थोडा अडथळा जाणवू शकतो, त्यामुळे व्यवसाय मंदावल्यासारखे वाटेल। नोकरीत पदोन्नतीची दाट शक्यता आहे। प्रेम संबंधातील सर्व गैरसमज दूर होतील। वैवाहिक जीवनात इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहाल। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल। धनु राशीसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असेल। व्यापाऱ्यांना व्यवसायात महिलांचे उत्तम सहकार्य मिळेल। आर्थिक स्थिती ठीक राहील, परंतु गुंतवणुकीपूर्वी बाजारपेठेचा अंदाज नक्की घ्या। नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। प्रेम संबंधात समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जोडीदाराच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न करा। वैवाहिक नात्यात प्रेम टिकून राहील। विद्यार्थी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणामुळे अभ्यासात पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।